हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सध्या पुण्यामध्ये भरपूरच थंडी आहे, कारण दरवर्षी एवढी थंडी तरी जाणवत नव्हती तेवढी ह्यावर्षी वाटते. आणि सकाळची सुरुवात ना चहाशिवाय होतच नाही आहे, कारण थंडीच भरपूर आहे आणि उठावंही लवकर वाटत नाही. सो आज संडे आहे, थोडंसं निवांत झोपून वगैरे उठल्यावर चहा करत आहे मी इथं. आणि मला ना आजकाल चहा खूप मॅन्डेटरी झाला आहे. आपण मनामध्ये ठरवलं ना की आजकाल चहा खूप कमी करावा, तेव्हा काय माहीत असं होतं की खूप चहा प्यावासा वाटतो. आणि विदाऊट आल्याचा चहा मला बिलकुल चांगला लागत नाही. त्याच्यामध्ये जर आलं असं किसून घातलेलं असेल ना तर मला खूप चहा आवडतो. सो मी इथं सकाळी चहा करत आहे. आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत आज विहानला जी मकाना खीर बनवते तीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं हा मी चहा उकळायला ठेवला आहे. त्याचबरोबर साईडला मी तर रव्याचा डोसा म्हणजे आपण रासोळी टाईप मी काढत आहे, कारण संडेला काहीतरी नाश्त्याला हवंच असतो. त्यानंतर इथे मी आम्हा दोघांसाठी चहा ओतत आहे. आणि नाश्ता वगैरे बनवला होता. विहान स्टील झोपला होता, तर त्याला उठलं की केस कट करायला न्यायचा आहे. तर त्याचबरोबर बाकीची संडे म्हटलं की बरीचशी कामं असतात, ती मी संडेला आटपून घेते. आणि हा इथं रव्याचा डोसा आहे, जो की मी दह्यामध्ये ना रवा, त्याच्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर हे सगळं घालून छान एक 15 ते 20 मिनटं ठेवलेलं होतं भिजवून. आणि त्याच्यानंतर ह्याचे छान डोसे काढायचे, खूप छान लागतात. आपण जसं पातळ डोसा टाईप पण काढू शकतो. मी इथं थोडंसं चपातीच्या तव्यावर काढलं आहे. छान मी भाजून घेतलेलं आहे. तर ह्याची मिक्सरला पूड करून घेते, कारण विहानसाठी आता मॉर्निंगला मला मकानाची खीर बनवायची आहे. तर इथं हा मी मकाना बारीक करून घेतलेला आहे. आता साईडला कशामध्ये काढून घेते. तर ह्या बाउलमध्ये मी काढून घेते, नंतर एका डब्यामध्ये ठेवता येतो. आता इथं पाहू शकता, मी ना इथं 2 बदाम, एक काजू, मनुका आणि खजूर ठेवले होते भिजत. तर त्याच्यातली बी काढते आणि हे मिक्सरला फिरवून घेते. हे मिक्सरला बारीक करून घेते. तर इथं हे याची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमच मखाना पावडर टाकते. इथे थोडंसं तूप टाकत आहे, थोडंसं भाजल्यासारखं करायचं, कारण ऑलरेडी मी हे भाजलेलं आहेच. आणि ही रेसिपी ना ब्रेन डेव्हलपमेंट किंवा वेट गेनसाठी खूप छान आहे. आपण हे लहान मुलांना मॉर्निंगच्या टायमिंगमध्ये असं खीर वगैरे बनवून देऊ शकतो, कारण आपण ह्याच्यामध्ये असे ड्राय फ्रूट्स म्हणा सगळं यूज करतो. त्यामुळे हे थोडंसं, आता मी विहानसाठी कसं अजून बाहेरचं दूध वगैरे देत नाही, त्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये दूध ॲड करत नाही आहे. जर तुम्ही देत असाल अगोदर बाळाला तुमची छान पद्धत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता. भाजले की आपण हे बारीक केलेले ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये घालायचे. आणि इथे स्वीटनेससाठी मी अगदीच थोडासा गूळ इथं किसून घालत आहे. जर तुम्ही घालत नसाल तर घालू नका. मी सध्याच थोडं कधी कधी देते, कारण काहीच मग मी त्याला गोड देत नाही ना, त्यामुळे अगदीच थोडा कधी कधीच लाडूमध्ये म्हणा किंवा मग असं कधीतरी केलं की ह्यामधून मी थोडासा गूळ त्याला फक्त स्वीटनेससाठी म्हणून थोडासा यूज करते. आता इथे ही 5 मिनिट मी खीर छान शिजवून घेतलेली आहे. खूप छान होते आणि विहान तर खूप आवडीने खात होतो. इथं बघा, गॅस बंद करते आणि ही बघू शकता अशी मस्त असं मखाण्याची खीर तयार आहे. जर तुमचं बाळ खात असेल ना तर प्लीज ही द्या. आता थंडीच्या दिवसामध्ये खूप छान असतं हे सगळं, थंडीच्या दिवसामध्ये द्यायला लहान मुलांना. तर विहानची खूप केस वाढलेले आहेत, तर विहानचा पहिलाच हेअर कट करायला चाललेले आहेत. हे आता करायला देतो का बघू. वाढवायचे होते पण हे कानावरचे चांगले नाही वाटत आहेत, सगळेच बोलायला लागले की कट करा म्हणून. मग थोडेसे म्हटलं की साईडने थोडेसे फक्त कट करून घेऊन या. आता हे चाललेत. आणि मला खूप टेन्शन होतं की विहानना हेअर कट करायला देतो की नाही देतो, की अर्धवट असंच घेऊन येतात काय माहीत. म्हणून मग मी यांना म्हटलेलं की तुम्ही मला बघा, नाही तर मला फोन करा. जर त्याने नाही कट करून घेतले तर मग मी येते, मी बसून मग थोडंसं त्याचा हेअर कट करून, कारण खूपच वाढले होते. तर मग इथं त्याला थोडंसं कार्टून वगैरे दाखवून मग त्याचा हेअर कट करत होते. आणि तो बसला होता तिथं छान. आणि तो मुलगा पण खूप सपोर्टिव्ह होता, नाही काय, म्हणजे असं त्याला छान असं त्याच्या ह्याच्यानुसार तो कट करत होता. आणि मग थोडं
थोडंसं मध्ये उई करत होता विहान, पण त्याला थोडंसं कार्टून इकडं तिकडं दाखवून मग त्याचे छानसा असा हेअर कट केला आणि तर लास्ट बघा. आणि मग तो मशीन वगैरे लावून घेईल म्हणून मी नको म्हटलं होतं. स्वतः विहानचे केस वगैरे कट करून आलेले आहेत आणि मला खूप टेन्शन होतं म्हणजे तो केस कट करून घेतो की नाही घेतो. तर त्यानं घेतला, थोडंसं कार्टून वगैरे दाखवले ह्यांनी त्याला आणि स्वतःच घेऊन बसले. मग ह्याला बोलले की फक्त साईडनं थोडेसे कट करा, बाकी जास्त नको आहेत म्हणून, कारण मग थोडीशी तर टाळ वगैरे असते ते त्यांची मशीन वगैरे लागू शकते. त्यामुळे मी सांगितलेलं फक्त अगदी नॉर्मल कट करून घ्या, बाकी त्याचा शेप कसाही आला तरी चालेल. सो त्या मानानं त्यांनी खूप छान केलेला आहे. मी म्हटलं जाऊ दे, आणि 2-3 महिन्याने पूर्ण त्याचा टक्कुलच करायचं आहे. आणि बरं ते असू दे, तुम्ही मला विचारलं होतं की तू म्हणजे विहानला कोणते ओट्स देतेस, तर हे क्वेकरचे ओट्स देते मी विहानसाठी. आणि हे मला दादानं सजेस्ट केलं होतं की छान आहेत आणि हे तू यूज करू शकतेस म्हणून, कारण तो स्वतः हे यूज करत होता. तर तेव्हापासून मग मी हे क्वेकरचेच ओट्स मी त्याच्यासाठी यूज करते. ह्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच ओट्स यूज केलेले नाही आहेत. सो आता तुम्ही बघितलंच असेल की मी मॉर्निंगला विहानला मखानाची खीर दिलेली आहे. ही अधूनमधून देत जाते मी, खूप छान लागते. त्याचबरोबर ही ना मखानाची खीर दिल्यामुळे काय होतं, त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट किंवा बाळाचं वजन वगैरे वाढण्यास छान मदत होते. आणि तुम्ही मला विचारलं होतं की तू विहानला कोणतं सूप वगैरे देतेस का, आणि देत असेल तर ते शेअर कर त्याची रेसिपी म्हणून. आणि नेमकं वीकेंड आहे तर माझ्याकडे स्वीट कॉर्न पण नाही आहे आणि ब्रॉकोली पण नाही आहे. पण ठीक आहे, नाही आहे तर नाही आहे. आता कुठं शोधत जाऊ म्हटलं, नाही आहे तर ज्या आहे त्यामध्येच मी आज तुम्हाला शेअर करते. कारण इतर वेळेला मी तुम्हाला जर शेअर करायचं म्हटलं की खूप त्याच्यामध्ये टाइम जातो आणि ते शूट करणं होत नाही, म्हणून मी गडबडीमध्ये असंच द्यायची विहानला. कारण शूट करायचं कोणतंही म्हटलं तर थोडा एक्स्ट्रा टाइम लागतो म्हणून. तर मग आता मी विहानसाठी व्हेजिटेबल सूप बनवत आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि त्याचबरोबर ना मी म्हणजे बघा बरेच जण चिकनचं वगैरे पण सूप देतात, पण मी ऑलरेडी पण बोलली होती की मी एवढ्यात तरी विहानला नॉनव्हेजचं म्हणजे चिकन वगैरे काय देणार नाही आहे. नॉर्मली मी अंड वगैरे त्याला दिलंय, पण चिकन किंवा मटन किंवा फिश हे मी एवढ्यात त्याला देणार नाही आहे. त्यामुळे मग मी चिकनचं वगैरे सूप देत नाही आहे. जर तुम्ही देत असाल तर नॉर्मली चिकन छान शिजवून हळद वगैरे टाकून आपण त्याचा सूप बनवून देऊ शकतो, पण मी नाही देत. आणि मी जे देत नाही ते मी तुमच्यासोबत काही असं शेअर करत नाही, नाहीतर आतापर्यंत माझे असे किती व्हिडिओज झाले असते. पण जे मी माझ्या बाळाला देते छान त्याला पचतं वगैरे, त्याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो माझं असं नाही आहे की आपल्या बाळाला देत नाही त्या रेसिपी मी तुमच्यासोबत कधीच शेअर केलेलं नाहीत आणि इथून पुढेही कधी करणार पण नाही आहे. कारण जसं की माझं बाळाला छान असं खावं, अशीच माझी पण तुमच्या बाळाने पण छान खावं अशी इच्छा आहे. म्हणून मी जेवढा होईल तेवढ्या छान अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. आपण बटर किंवा तूप यूज करू शकतो, तर मी तूप यूज करते. विहानला सध्या तरी मी बटर वगैरे काय अजून दिलेलं नाही आहे, त्यामुळे सिंपल असं तूपच यूज करते. तरी मी ते एक तेजपत्ताच पान टाकत आहे, त्यानंतर लसूण टाकलेले आहे मी. त्यानंतर मी इथं एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे. त्यानंतर मग इथे मी बीन्स टाकत आहे आणि हे गाजर आहे, मटार आहे, बटाटा आहे. आणि तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न किंवा ब्रोकोली असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आज माझ्याकडे नाही होतं म्हणून मी नाही ॲड करत आहे. चवीनुसार मीठ घालते. कांदा खूप ब्राऊन नाही करायचा आहे, फक्त त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. आणि इथं आपल्याला जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्या छान काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे कसं त्याच्यातले व्हेजिटेबल सगळे छान शिजले जातात. आता इथं पाहू शकता जवळजवळ मी 5-6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि सगळं छान भाज्या शिजलेल्या आहेत. आता त्याच्यामधलं जे तमाल पान आहे हे मी फक्त साईडला करून घेते आणि छान बारीक करून घेते. आता माझ्याकडे मॅशरनं बारीक केलं तर एवढं व्यवस्थित होत नाही, म्हणून मी हे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेते. आणि ते सूप मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता खरंच खूप छान झालेलं आहे आणि टेस्टलाही तेवढंच छान झालेलं आहे. इथं बघा हे असं सोपी आहे आणि खूप छान आहे. आपण इझिली हे घरी बनवू शकतो. तर जेव्हा आपल्याला टाइम भेटतो तेव्हा आपण हे नक्की आपल्या बाळाला बनवून देऊ शकतो.
तर हे असं मस्त असं विहानचं व्हेजिटेबल सूप तयार आहे. आणि हा विहानचा सकाळी हेअरकट करून आणलेला आहे. पोरगीचा हेअरकट केलेला आहे आणि एक काल तयार करायला 2 जण येतं. कसं असतोस स्वतः तयार होऊन? अंजू करतोस? अंजू करा. चला सँडल घातलं तू? सँडल कुठं आहे? घाल पटकन सँडल. कुठं आहे सँडल? घातला का तू सँडल? हा घालायचं आहे ना बाहेर. आपण विहानला सोडून जाऊया. हा विहान नको. हा विहान नको, फक्त आपण तेवढं जाऊया. इथं विहान जसं गाडीवर वारं लागलं होतं ना तसं झोपला होता. स्टील तो अजून झोपलाच आहे. तर आम्ही आलेलो आहोत तुळशीबागमध्ये. आता बघतो कुठून काय शॉपिंग करायची. मला वाटतं उद्या ज्वेलरीनं शॉपिंग करते. विहान आणि इथं आलं ना की एवढं फारसं काही शूट करता येत नाही कारण खूप गर्दी असते. आणि संडे म्हटलं तरी पायही ठेवायला जागा नसतो. इथे थोडंसं आम्ही बघितलं. हा कर देव पप्पा. देव पप्पा काय पाया पाड. आणि येताना आम्ही झुडिओच्या इथे थांबलो होतो कारण विहानसाठी जॅकेट बघायचं होतं. शक्यतो मी त्याच्यासाठी कपड्यांवर असे फारसे पैसे खर्च करत नाही कारण मला ते एवढं गरजेचंही नाही वाटत. जेवढे गरजेचे असतात तेवढेच मी घेते कारण मग ते पटकन मोठे होतात आणि मला असं वाटतं की ते पैसे खूप वेस्ट होतात त्यांच्या कपड्यांऐवजी दुसरं कुठंतरी खर्च करावे म्हणून. थंडी बघितला असेल तुम्ही खूपच आहे. त्यामुळे मग आम्हालाच फरशीवर पाय ठेवायला होत नव्हतं. तर मग विहान तरी असंच फिरत होता म्हणून मग मी त्याला घेऊन आलेले आहे घरी घालायसाठी. छान आहे खूप, याचा छान यूज होतोय बघा. सुट्टी असली की कसं मी पालेभाज्या आणून ठेवण्याचा प्रयत्न करते कारण मग त्या कुटून वगैरे ठेवायला टाईम भेटतो म्हणून. तर मग येताना मी ही मेथीची भाजी घेऊन आली होती. सो मी आता ही मेथीची भाजी छान सगळी नीट करून ठेवते कारण मग अशी नीट करून वगैरे ठेवलं की आपण पटकन सकाळी आपल्याला भाजी किंवा काय बनवायचं असेल तर ते इझिली बनवता येतं. त्यामुळे मग मी ह्या अशा शक्यतो सुट्टीच्या भाज्या आणून ठेवत जाते. आणून डब्यामध्ये ठेवलं की कसं टेन्शन नाही, कधी पण आपल्याला पटकन करता येतं. सो असा होता आमचा आजचा दिवस. आणि खरंच तुम्ही हे व्हेजिटेबल सूप ना नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. हे आपण मोठ्यांपासून लहानांपर्यंत म्हणजे व्हेजिटेबल सूप घेऊ शकतो. खूप छान आहे आणि इझी अशी रेसिपी आहे. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.